विड्याचे पान. विड्याचे पान म्हटले की आपल्याला आठवण होते ती विड्याची. या पानाला तांबूल, खायचे पान, विड्याचे पान, नागवेलीचे पान असेही म्हटले जाते. विड्याच्या पानाचा वापर फक्त विडा म्हणून नाही तर अनेक गंभीर आजार दूर करण्यासाठीही केला जातो. या पानामध्ये बाष्पशील तेलासोबतच अमिनो ॲसिड, कार्बोहायड्रेट आणि अनेक प्रकारची विटॅमिन्स तसेच अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आढळतात. विड्याची पाने आणि त्यामध्ये असलेल्या इतर पदार्थांमुळे अन्नाचे पचन नीट होण्यास मदत होते. म्हणूनच जेवण झाल्यानंतर विडा खाण्याची परंपरा आपल्याकडे वर्षानुवर्षे चालत आली आहे. पण याशिवाय विड्याच्या पानाचे इतरही अनेक फायदे आहेत. विड्याची पाने आपल्या शरीरातील अनेक व्याधींपासून आपलं संरक्षण करू शकते. विड्याच्या पानाचा रस आंघोळीच्या पाण्यामध्ये घालून त्याने आंघोळ केल्यास घामामुळे किंवा अन्य काही कारणामुळे शरीराला येत असलेली दुर्गंधी निघून जाण्यास मदत होते. तसेच विड्याची पाने पिण्याचे पाण्यामध्ये उकळून घेऊन हे पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकली जाण्यास मदत होते. विड्याच्या पानामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असल्याने याच्या वापराने चेहऱ्यावरील मुरमे, पुटकुळ्या दूर होण्यास मदत होते. यासाठी विड्याची काही पाने पाण्यामध्ये उकळून घेऊन हे पाणी थंड झाले की याचा वापर चेहरा धुण्यासाठी करावा. तसेच विड्याची पानाची पेस्ट थोडी हळद घालून चेहऱ्यावर लावावी आणि 5 मिनिटांनी चेहरा धुवून टाकावा. दातांच्या आजारापासून ते सर्दी, खोकला, डोकेदुखी आणि थकवासुद्धा पान खाल्ल्यानं बरा होतो. याशिवाय पानात अनेक आयुर्वेदिक गुण आहेत. म्हणूनच पानाचा वापर प्राचीन काळापासूनच औषधांसाठी केलाच गेला आहे. जर आपल्याला गुडघेदुखीची समस्या असेल किंवा आपल्याला पायाला काही लागलं असेल तर विड्याच्या पानाला तूप लावून ते तव्यावर गरम करावं. असं गरम पान त्रास होत असलेल्या ठिकाणी लावावं. त्यानं आपला गुडघा शेकला जातो आणि तिथलं दुखणंही कमी होतं. तोंड आलं असेल तर विड्याचं पान अवश्य खाल्लं पाहिजे. मात्र पान विडा बनवून नाही तर फक्त त्यावर तूप लावून खावं. त्यावर दुसरं काही लावू नये. आपल्या तोंडातील अल्सर याने नक्कीच बरा होईल. आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा छातीत जळजळ होत असेल तर आपण पानावर तूप किंवा तेल लावून तव्यावर पान ठेवून छाती शेकावी. असं केल्याने कफ पण सुटतो आणि जळजळही कमी होते. विड्याच्या पानात वेलची, पेपरमिंट, लवंग, गुलकंद किंवा मध टाकून बनवलेला विडा खावा. असा विडा खाल्ल्यानं आपल्या शरीरातील आळस, थकवा दूर होतो आणि निद्रानाशाची समस्या दूर होते. हिरड्यामधून रक्त येत असल्यास विड्याच्या पाने पाण्यात उकळून वाटून घ्या व हिरड्यांवर लावा. त्यामुळे रक्त येणे कमी होईल. पानाच्या रसात मध मिसळून प्यायल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो. बद्धकोष्ठता झाल्यावर पानाचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते. तसेच रोज पान खाल्ल्याने डायबिटीज नियंत्रित व्हायला मदत होते. किडनी खराब झाल्यावर पानाचे सेवन करणे फायदेशीर असते. यावेळी तिखट, मसालेदार पदार्थ, मद्यपान तसेच मांसाहारी पदार्थांपासून दूर राहावे. सूज आलेल्या ठिकाणी किंवा पाय मुरगळला तर तेथे पान गरम करून बांधले तर वेदनेपासून आराम मिळतो. विड्याचं पान खाल्ल्यानं भूक वाढते. सकाळच्या नाश्त्यापूर्वी काळ्या मिरीसोबत विड्याचं पान खाल्लं तर भूक वाढते. मिरी आणि पान दोन्ही उष्ण असतात. त्यामुळे त्यांचं प्रमाण नीट आणि मोजून घ्यावं. ज्यांना सतत डोकेदुखीचा त्रास होतो त्यांच्यासाठी विड्याचं पान हे वरदानच आहे.
या पानांचा रस जर कपाळाला लावला तर डोकेदुखी थांबते. विड्याच्या पानाचा रस जर एखाद्या जखमेवर लावला तर जखम लवकर बरी होते. तसेच अंगावर कुठेही फोड किंवा गळू झाला तर विड्याचं पान गरम करून त्यावर एरंडेल तेल लावून हे पान फोड आलेल्या ठिकाणी लावावं. विड्याच्या पानामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. विड्याच्या पानामुळं पचनशक्ती सुधारते. शिवाय जर सर्दी खोकला झाला असेल तर विड्याच्या पानासोबत मध खावं. जेवणानंतर पानाचे विडा किंवा नुसते पान चावून खाल्ल्याने आतड्या निरोगी राहतात. तसेच विड्याचे पान मधासोबत खाल्ल्याने शरीराला स्फूर्ती मिळते. रात्री घोरण्याची सवय असल्यास दिवसातून 2 वेळेस विड्याचे पान कच्चे खावे. पायरियाचा त्रास असल्यास विड्याच्या पानामध्ये शेंगदाण्या एवढा कापूर टाकून पान चावून खावे आणि थुकत राहावे. पानाची थुंकी मात्र गिळू नये. लघवी करताना त्रास होत असेल, जळजळ होत असेल तर दुधामध्ये विड्याची 2 पानं उकळून ते दूध प्यावे. हात किंवा पाय मुरगळल्यास विड्याच्या पानावर मोहरीचे तेल लावून हे पान गरम करून मुरगळलेल्या जागेवर बांधावे. काही जण कधीतरी पान खातात तर काहींची ती सवय असते. पान खाणे आरोग्यासाठी चांगले असल्याचे आयुर्वेदात नमूद केले आहे, पण त्याचे सेवन प्रमाणात हवे. शेवटी अतिशयोक्ती मग ती कशाचीही असो ती वाईटच. अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. कमेंट नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.